मित्रांनो, अगोदर वाटायचं माझीच लाईफ पुण्यात येऊन खूप स्ट्रगलिंग लाईफ चालली असं मला वाटायचं आणि मी त्यामुळे जास्त व्हिडिओ म्हणजे मला बनवायची आवड आहे पण वाटायचं यार नाही लोकांना वाटेल की हा खोटं बोलतोय म्हणून मी नाही बनवायचं पण माझ्याकडून राहवलं गेलं नाही आणि मी सांगितलं सत्य परिस्थिती काय आहे म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते आहे पुण्यात येऊन जेव्हा जॉब करतो तेव्हा त्यामुळे मी व्हिडिओ बनवला आणि खोटं नाही बोलत तर कमेंट मध्ये पण सांगत आहेत लोक आणि तेवढ्या व्हिडिओला लाईक पण आलेले आहे आणि मला पर्सनली मेसेज करून सुद्धा सांगतायत मुले की खरंच भावा आम्ही स्वतः पुण्यात 13-14 हजारावर काम करतोय म्हणजे पैसे किती खर्च होतात आणि काही जण लाईव्ह दाखवतात बरं काय सोशल मीडियावरती पुण्यातली जिथं कॅफेमध्ये जातात मॉलमध्ये जातात फोटो काढतात मित्रांनो ते असे मुलं आहेत ज्यांना त्याच्या घरी पैसे द्यायचे नाही ते मुलं इथे येऊन लाईफ एन्जॉय करायला लागलेत आणि घरच्यांना पण फरक पडत नाही कारण गावाकडे असं टवाळकी करण्यापेक्षा ते पुण्यात राहून काहीतरी काम करायला लागले त्यामुळे ते सुद्धा खुश आहेत परंतु सगळ्यांची लाईफ तशी नाहीये बरेच गरीब मुलं आहेत ज्यांना पुण्यात राहून म्हणजे इथे त्यांची स्वतःची लाईफ पण सुधारायची आहे आणि घरी पण पैसे पाठवायचे आहेत असे बरेच मुलं आहेत आणि त्यांना जॉबला खरंच खूप प्रॉब्लेम येत आहे पेमेंट खूप कमी आहे आणि खूप जास्त वेळ द्यावा लागत आहे ते पाहून ना खूप वाईट वाटायला लागले की आधी वाटायचं माझीच लाईफ तशी आहे परंतु खरंच खूप जण असं जगत आहेत तर मित्रांनो एकच सांगतो काहीतरी शिका यार कला शिका किंवा तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत म्हणताय ना काय शिकायचं तर तुम्ही कम्प्युटर शिका एडिटिंग शिका किंवा अजून जे आपलं डिझायनिंग कोर्स आहेत जे सोशल मीडियावरती सध्या खूपच ट्रेंडिंगला आहेत तुम्ही ते करा काहीही करा म्हणजे एक साईडचं एक महत्वाचं असं स्किल आहे ना ते काहीतरी तुम्ही कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून प्रॉब्लेम होणार नाही एवढंच